वेलकम स्टुडंट 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट 1 जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये स्टार्ट करतो. तर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचं. यातलं 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातलं करेक्ट कुठला येतो तो फाइंड आउट करायचा. तर एक्झाम मध्ये आन्सर काय, सपोज याचा आन्सर 4 येत असेल, ए इज इक्वल टू 4 म्हणजे वाय इज इक्वल टू 4 फाइंड केल्यावर बघूया आपण. तर एवढा ऑप्शनच तुम्ही लिहिला तरी पुरेसा आहे, पण मी इथे स्टेप्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला ते सॉल्व्ह करायला मदत होईल. ओके, एक्झाम मध्ये काही स्टेप लिहायची गरज नाही. तर दिलेलं इक्वेशन काय आहे बघा, 4x प्लस 5y इज इक्वल टू 19 हे आपलं इक्वेशन. तर याच्यामध्ये x ची व्हॅल्यू किती दिली आहे, x इज इक्वल टू 1. तर ही व्हॅल्यू पुट करूया. पुट x इज इक्वल टू 1. तर जिथे x आहे तिथे 1 पुट करायचं. आता इथे बघा 4x याचा अर्थ काय, 4 मल्टिप्लाय x आहे. x ची व्हॅल्यू किती घेणार आपण, 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. आता 4 मल्टिप्लाय 1 केला आपण, तर 4 1 किती येणार, 4 येणार प्लस ओके 5y इज इक्वल टू 19. जर का आपल्याला y फाइंड आउट करायचं असेल तर ह्या प्लस 4 ला इकडे आणा. ओके, 5y इज इक्वल टू 19 मायनस 4. ओके, सो 5y इज इक्वल टू प्लस 4 इकडे येऊन मायनस झाला, 19 मायनस 4 किती येणार, 15 येणार. आणि त्यात हा 5y हा मल्टिप्लाय, 5y म्हणजे काय, 5 मल्टिप्लाय y, तर तो मल्टिप्लायचा डिवाइड होणार. सो y इज इक्वल टू 15 अपॉन 5. 15 अपॉन 5. सो 5 1 जा 5, 5 3 जा 15. सो y इज इक्वल टू 3. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन बी, y इज इक्वल टू 3. ओके, अँड दॅट इज रिक्वायर्ड. तर ऑप्शन बी त्याच्यामध्ये लिहायचं. y इज इक्वल टू 3 लिहिलं तरी चालेल, ऑप्शन लिहिला तरी सफिशियंट आहे. Now second question, for simultaneous equation in variables x and y, dx is equal to 49, dy is equal to minus 63, d is equal to x, then find then what is the value of x. तर ही क्रेमर्स मेथड आहे. क्रेमर्स मेथड मध्ये आपण dx आणि dy फाइंड आउट करतो आणि मग त्याच्यावरून x आणि y फाइंड आउट करतो. तर इथे आपण कुठला रूल यूज करणार आहे सॉल्व्ह करण्यासाठी, बाय क्रेमर्स रूल और क्रेमर्स मेथड. क्रेमर्स मेथड मध्ये आपण x कसं फाइंड आउट करतो, x इज इक्वल टू dx अपॉन d. तर dx ची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथे, 49, तर ती इथे पुट करेल. dx इज इक्वल टू 49 आणि d ची व्हॅल्यू किती आहे, 7. तर d ची व्हॅल्यू ठेवूया 7. ओके, आणि मग x इज इक्वल टू, सो x इज इक्वल टू 7 1 जा 7, 7 7 जा 49. ओके, 49 ला 7 ने डिवाइड केलं किती आलं, 7 आलं. सो ऑप्शन ए, x इज इक्वल टू 7 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. ओके, थर्ड वन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट मध्ये नंबर कुठले आहेत, 5 3 -7 -4. तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहिल्यांदा डिटर्मिनंट ॲज इट इज घेऊया. काय दिलेलं आहे, 5 3 -7 -4. हा जर सॉल्व्ह करायचा असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 5 मल्टिप्लाय -4, ओके, मिडलला मायनस, परत 3 मल्टिप्लाय -7. ओके, तर 3 मल्टिप्लाय -7 हे केल्यानंतर इथे जर आपण बघितलं 5 मल्टिप्लाय 4 केलं तर 5 4 चा किती येणार, 20, आणि त्यातला एक साइन मायनस आहे त्यामुळे -20. ओके, 5 4 जा 20 -20. परत इथे मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. सो मायनस मायनस प्लस लिहिले आणि 3 7 जा 3 मल्टिप्लाय 7 किती येणार, 21. या दोघांच्या बाबतीत बघितलं तर एक साइन मायनस आहे, एक प्लस आहे. साइन डिफरंट असल्यावर काय होणार, सबट्रॅक्शन. सो 21 मायनस 21 येणार आणि ग्रेटर नंबरचा साइन प्लस. प्लस 1 म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, 1 म्हणतो. ओके, सो कुठला ऑप्शन येणार, ऑप्शन डी, -1 नव्हे तर काय येणार, D1. ओके, D1 इज करेक्ट. फोर्थ वन, to solve x plus y equal to 3 and 3x minus 2y minus 4 is equal to 0 by determinant method, किंवा त्याला आपण क्रेमर्स मेथड सुद्धा म्हणतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ d. तर d फाइंड आउट करायचं. आता याच्यात d फाइंड आउट करत असताना हे इक्वेशन आधी आपण घेऊया, x प्लस y इक्वल टू 3, आणि याच्यामध्ये हे इक्वेशन कसं लिहितो बघा मी, 3x मायनस 2y, हा -4 0 कडे येऊन काय होईल, प्लस होणार, -4 चा +4. सो 0 + 4 म्हणजे 4 येणार. सो हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. तर पूर्ण
डिटर्मिनंट किंवा क्रेमर्स मेथड वापरायची नाही. फक्त डी फाइंड आउट करायचा किती आहे. तर डी साठी मी रूल सांगितलं, इथे असे नंबर लिहायचे 1, 2, 3. तर डी साठी रूल वापरायचा 12. क्रेमर्स मेथड जे आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे तुम्ही क्रेमर्स मेथडची ट्रिक यूज करू शकता. आता इथे बघा, इथे एक्सचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 घ्यायचा, तसंच इथे वायचा कोइफिशियंट पण 1 घेणार. मग आता पहिल्यांदा आपण त्यातला डी फाइंड आउट करायचा, तर काय करणार, 1च्या खाली कुठले नंबर आहेत, कारण 12 मध्ये पहिला 1 आहे, मग 2 आहे. 1च्या खाली नंबर, ह्या 1च्या खाली 1 आणि 3. सो 1, 3 झाले. आणि 2च्या खाली किती आहेत, 1 आणि -2 विथ साइन घ्यायचं मायनस. तर बघूया क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 इंटू -2, मिडलला मायनस साइन, परत 1 इंटू 3. ओके, 1 इंटू -2 आणि 1 इंटू 3. सो हे जर आपण सॉल्व्ह केलं तर 2 1 जा किती येणार, 2 1 जा 2 येणार आणि साइन मायनस, इकडे 3 1 जा 3 केलं, साइन मायनस. सो दोघांचे साइन सेम आहे, 2 + 3 येणार 5, साइन सेम असल्यावर ऍडिशन, आणि दोघांचं मायनस साइन, -5 ग्रेटर नंबरचं मायनस साइन. सो ऑप्शन सी -5 इज करेक्ट. Fifth MCQ, ax plus by is equal to c, mx plus ny is equal to d, and an is not equal to dm. Then these simultaneous equation have. आता याच्यामध्ये हे दोन इक्वेशन दिलेले आहेत, ते आधी नोट करूया. ax plus by इक्वल टू c, हे फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन आहे mx प्लस ny इज इक्वल टू d, याला नंबर 2 दिला. आता इक्वेशनला किती सोल्युशन असतील, कॉमन सोल्युशन एकच असेल, नो सोल्युशन, इन्फानाइट सोल्युशन. तर हे कशावरून फाइंड आउट करायचं, डी वरून. तर जसं आपण आता वरती डी फाइंड आउट केला, तर डी मध्ये कोण कोण येणार, एक्स चे कोइफिशियंट बघा, एक्स चे कोइफिशियंट कोण आहेत, ई आणि एम. तसं वाय चे कोइफिशियंट कोण आहेत, बी आणि एन. तर हा डी फाइंड आउट करायचा किती येतो. हे कसं सॉल्व्ह करणार, हे काही नंबर माहिती नाही आहेत आपल्याला, फक्त क्रॉस मल्टिप्लाय करूया. ए इंटू एन मायनस बी इंटू काय येणार, एम. ओके, इज इक्वल टू. तर हे मल्टिप्लाय केल्यावर आपण व्हेरिएबल कसे लिहितो, फक्त एकत्र लिहितो. ए इंटू एन म्हणजे ए एन, तसं बी इंटू एम म्हणजे बी. आता हे जर का दोन्ही सेम असतील, म्हणजे ए एन आणि बी एन, जसं की 5 आणि 5 असेल, 5 - 5 काय आला असतं, 0 आला असतं. पण हे दोन्ही सेम नाही आहेत असं आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं. एन इज नॉट इक्वल टू बी एम, म्हणजे हा 6 असेल तर हा 7 आहे, म्हणून सेम नाही. सेम असेल तर असं मगाशी म्हटलं 5 इज इक्वल टू 5, पण इथे सेम नाहीये, काहीतरी डिफरंट असतील, दोन्ही वेगवेगळे आहेत. तर दोन नंबर डिफरंट असतील तर त्यांचं सबट्रॅक्शन कधीही 0 येत नाही. त्यामुळे काय म्हणायचं, डी इज नॉट इक्वल टू 0 बिकॉज एन इज नॉट इक्वल टू बीएम. हे दोन्ही सेम आलं असतं तर 0 आलं असतं, पण हे दिलंय, हे दोन्ही सेम नाही आहेत इथले, त्यामुळे डी 0 येणार नाही. आणि डी जर 0 नसेल तर काय म्हणायचं, ओनली वन सोल्युशन. आणि डी जर 0 आला तर एकतर इन्फानाइट सोल्युशन असतं, किंवा इन्फानाइट मेनी सोल्युशन, इन्फानाइट सोल्युशन, किंवा नो सोल्युशन. पण आता डी काय आला, नॉट इक्वल टू 0, त्यामुळे ओनली वन सोल्युशन. म्हणजे कुठला ऑप्शन येणार, ऑप्शन ए, ओनली वन सोल्युशन, अँड दॅट इज रिक्वायर्ड.